So as I told you in our previous session, the fine aggregates are get progressively finer if the grade of starting from grading zone 1 to grading zone 4. Please remember this. Whenever you are going to do the gradation of your fine aggregates, it is very important for you to prepare to have the data related to the gradation of your fine aggregate as well as your coarse aggregate for doing the concrete mix design. Okay, if you are interested to prepare the concrete mix design, you must have the knowledge about how to do the gradation. Okay, and you have to check in which zone your sand is going to be there. Okay, in which zone the sand is going to confirm, whether it comes in zone 1, whether it comes in zone 2. What this zone indicates? This indicates the percentage passing. हे कुठल्या व्हॅल्यू इंडिकेट करतात? पर्सेंटेज पासिंगच्या व्हॅल्यूज इंडिकेट करतात. कुठे दिलेल्या आहेत त्या? टेबल नंबर 9 of IS 383/2016. So table number 7, table number 9, very important for us. Table number 7 मध्ये कोर्स ऍग्रीगेटचा पर्सेंटेज पासिंगच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत आणि टेबल नंबर 9 मध्ये फाईन ऍग्रीगेटच्या दिलेल्या आहेत. ठीक आहे, कारण हा जो काही झोन असणार आहे ग्रेडिंग झोन 1, 2, 3, 4. ठीक आहे, सर्वांना माहिती आहे ग्रेडिंग झोन कशासाठी वापरतात? बिकॉज दिस इफ द sand comes in grading zone 1 or if your sand comes in grading zone 2, how we are going to relate this grading? Because based on your grading zone, okay, it may be 1, 2, 3, 4, you are going to decide the most important factor, that is volume of coarse aggregate, ratio of volume of coarse aggregates to the fine aggregate. मी जो काही कॉन्क्रीट तयार करणार आहे ह्या कॉन्क्रीट मध्ये वाळू आणि खडी याचं प्रमाण किती असलं पाहिजे किंवा खडी आणि वाळू याचं प्रमाण किती असलं पाहिजे हे मी कुठल्या गोष्टींवरती ठरवणार आहे? तर माझी वाळू, परत एकदा लक्षात घ्या, मी जी काही सँड आहे माझी फाईन एग्रीगेट आहे ती कुठल्या झोन मध्ये येते? ती झोन 1 मध्ये येते का, 2 मध्ये येते का, 3 मध्ये येते का, 4 मध्ये येते? ठीक आहे, आणि कुठल्या झोन मध्ये येणं अपेक्षित आहे? जास्तीत जास्त ती ग्रेडिंग झोन 1 किंवा 2. ग्रेडिंग झोन 3 किंवा 4 मध्ये असेल तर ती खूप जास्त फायनर सँड आहे. ठीक आहे, खूप जास्त फायनल सँड सुद्धा नकोय. सरफेस एरिया इन्क्रीज होतो, व्हॉल्यूम इन्क्रीज होते अननेसेसरी, आणि परत त्याचा इम्पॅक्ट त्याच्या स्ट्रेंथ वरती सुद्धा होऊ शकतो. ठीक आहे, we have to check the suitability if the your fine aggregates is going to confirm with grading zone 4. So always remember your grading zone must be grading zone 1 or 2 max to max. Okay, मग हे 1 आणि 2 झाल्यावरती सर जर माझी सँड ग्रेडिंग झोन 2 मध्ये आहे, मग मी कसं ठरवणार की माझं खडी आणि वाळूचं प्रमाण किती आहे? अगेन द टेबल इज गिवन इन युअर IS 456, IS 10262, as well as I think it is there in your IS 383 also, IS 383/2016 also. ठीक है, means if your sand comes in grading zone 2, so what will be the ratio of coarse aggregate to fine aggregate? If the sand comes in grading zone 1, what will be the ratio of coarse aggregate to fine aggregate? किती प्रमाण आहे खडी आणि वाळू यांचं? हे गुणोत्तर ठरवण्यासाठी हे सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे. ठीक आहे, I hope everyone now understood why all these basics and these IS codes are important for us. ठीक आहे, त्यानंतर अजून एक महत्त्वाचा टेबल आहे आपल्याकडे. या टेबलला म्हटलं जातं टेबल नंबर 10 ऑल इन ग्रेडिंग. ठीक आहे, हाही तितकाच महत्त्वाचा आहे. बिकॉज when you are going to submit the report ना of your concrete mix design, the customer, the client, the third party person, जे थर्ड पार्टी ऑडिटिंग असतं, म्हणजे आपण एक कस्टमर आहे, ए नावाचा एक कस्टमर आहे सपोज. ठीक आहे, चलो अनुराग इज वन ऑफ माय कस्टमर. सो अनुरागनी काय केलंय, मला कॉन्क्रीट मिक्स डिझाईनचं काम दिलेलं आहे. ठीक आहे, सो मी ते कॉन्क्रीट मिक्स डिझाईन तयार केलंय. मग मी जे हे कॉन्क्रीट मिक्स डिझाईन तयार केलेलं आहे ते कितपत करेक्ट, त्यामध्ये किती करेक्टनेस आहे, त्याच्यामध्ये काही मिस्टेक आहे का, हे चेक कोण करतं? तर थर्ड पार्टी ऑडिटिंग करतं. ठीक आहे, जे काय आपण कॉन्क्रीट मिक्स डिझाईन तयार करतोय आणि त्या मिक्स डिझाईन नुसार खरंच त्या साईटवरती काम झालेलं आहे का, किंवा मी कॉलेजमध्ये मिक्स डिझाईन तयार करताना मी खरंच ते प्रॉपरली केलं आहे का, सर्व टेस्ट मी आधी परफॉर्म केलेल्या आहेत का, डायरेक्टली नुसते रिडिंग्स घेतले मी मिक्स डिझाईन तयार केलंय, अशा पद्धतीने केलंय, तसं केलं तर चालेल का? नाही चालणार, कारण ते जे साईटवरती जे मटेरियल यूज करणार आहेत, ठीक आहे, तेच मटेरियल आपल्याला टेस्ट करायला असणार आहे. ठीक आहे, हा, त्यांनी साईटवरती ते फॉलो केलं आहे किंवा नाही ते आता आपण इथे बसल्या जागी तर नाही सांगू शकत. ठीक आहे, आपलं काम आहे ते रिपोर्ट तिथे सबमिट करणं. तिथला जो थर्ड पार्टी इंजिनियर असतो ही विल चेक. ओके, ऑल सिस्टम. सो टेबल नंबर 10, this gives you the value of aggregates grading
that is for all in aggregates. All in means combination of your coarse as well as your fine aggregates. If you see the IS designation, ठीक है, that is 80 mm, 40 mm, 20 mm, 4.75, 600 and 150 micron. त्याचं परत पर्सेंटेज पासिंग दिलं, पर्सेंटेज पासिंग फॉर ऑल इन ऍग्रिगेट्स 40 mm नॉमिनल साईज असेल कोर्स ऍग्रिगेटची, किंवा 20 mm. जास्तीत जास्त आपण 20 mm वापरतो बिल्डिंग साईट साठी. रोड साईट साठी मात्र ती 40 mm असू शकते. बिल्डिंग साईट साठी मात्र 20 mm ही त्याची नॉमिनल साईज असणार आहे. त्याच्यासाठी तर पर्सेंटेज पासिंगच्या व्हॅल्यूज दिलेल्या. हा चार्ट सुद्धा तुम्हाला तिथे तुमच्या मिक्स डिझाईन मध्ये मेन्शन करावा लागतो, मॅन्डेटरी आहे तो. ठीक आहे, तुम्हाला तो लगेच रिप्लाय करणार, सर मला याचं ग्रेडेशन दाखवा, मला याचं हे दाखवा की किती आलेलं आहे ते. ठीक आहे, कुठल्या झोन मध्ये तो जातोय अँड ऑल दॅट थिंग्स. द नेक्स्ट पार्ट इज रिलेटेड विथ द आय थिंक यूज ऑफ द येस सप्लिमेंटरी सिमेंटिशियस मटेरियल असं ज्याला म्हणूया आपण. ठीक आहे, किंवा इतर काही मटेरियल, वेस्ट मटेरियल ज्या other than aggregates आहेत. ठीक आहे, it may be steel and iron slag. You know, Maharashtra, that is Marathwada region is considered as the steel hub of Maharashtra. Okay, all सगळ्यात जास्त स्टीलचे कारखाने, जे स्टील तयार होतं ना तुमचं, जिंदाल असेल, टाटा स्टील असेल, म्हणजे बांधकामामध्ये जे स्टील वापरलं जातं हे तयार मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त कारखाने. आणि स्टील ज्यावेळेस तयार होत असतं ना, स्टीलची मळी, स्लॅग म्हणजे काय, मळी. आता तुम्हाला उसाची मळी हा प्रकार तुम्ही ऐकला असेल, तसं ज्यावेळेस स्टील तयार होतं, आयर्न तयार होतं, कॉपर तयार होतं, त्याची सुद्धा मळी असते आणि त्याचे असे ढीगच्या ढीग लागतात. वेस्ट मटेरियल आहे आणि हे वेस्ट मटेरियल आपण आपल्या कॉन्क्रीट मध्ये वापरू शकतो, खूप इफेक्टिव्हली कॉन्क्रीट मध्ये वापरू शकतो. ठीक आहे, कॉन्क्रीटची स्ट्रेंथ, त्याची ड्युरेबिलिटी याचा आपण अभ्यास करू शकतो हे वेस्ट मटेरियल वापरून. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. त्यासाठी सुद्धा काही क्लॉजेस दिलेले आहेत या आयएस कोड मध्ये. आय एम इंटरेस्टेड टू शो द लास्ट पॉइंट ऑफ दिस आयएस कोड, that is for your use of crushed sand. ओके, टाइप ऑफ टेक्स्चर तुम्ही बघू शकता, त्यामध्ये सुद्धा रेग्युलेशन दिलेले. टेबल नंबर 12 मध्ये पार्टिकल शेप राउंडेड आहे. ठीक आहे, कॅरेक्टरिस्टिक्स एक्झाम्पल्स कुठले कुठले आहेत त्याचे सर्व काही गोष्टी दिलेल्या आहेत त्यांनी. बघा, पार्टिकल शेप राउंडेड आहे, इरेग्युलर आहे. ठीक आहे, हे आपला क्रस्ट असणार आहे, अँग्युलर क्रस्ट. ठीक आहे, फ्लॅकी पार्टिकल्स कसे असणार आहेत. देन calculation they have mentioned. Just a minute, I will show you the clause. Just a minute, I will show that also for the M-SAND, what are the rules and regulations. I am interested to show that. ठीक है, so हा पार्ट समजलाय. Just a minute, I have shared the wrong screen. Okay, now the screen is visible, everyone. Hello. Yes sir. Okay, हा पार्ट समजला आता. हे का महत्वाचं आहे, आपल्या टार्गेट मी स्ट्रेंथ पर्यंत आपण आलो होतो. ठीक आहे, आणि यानंतर तो विषय ग्रेडेशन किंवा या गोष्टीवरती आला. हा पार्ट समजलाय का महत्वाचा आहे तुमचं ग्रेडेशन, यामध्ये कुणाला काही शंका? यस और नो? इज देअर एनी डाऊट टू एनी वन रिगार्डिंग द ग्रेडेशन? कशा पद्धतीने करायचं आहे, का करायचं आहे, समजलंय आता? Yes, sir. Just one response. I don't know. What about others? Nikita, Sakshi, Akanksha, Priyanka, Dainanjali, Sunil, Sanket, Suraj, Samadhan, Harshanand, Uday, Ketan. हा, रिस्पॉन्ड मी. आजचा पार्ट हा समजलाय का? आतापर्यंत सांगितलेला नेमकं काय करायचं आहे, का महत्वाचं आहे हे आपल्यासाठी कॉन्क्रीट मिक्स डिझाइन मध्ये. Yeah, you can put your response in chat box also very quickly. Okay. So I hope everyone is understood it very well. Still you face any problem, please contact me directly. Okay. So आता आपण हा पार्ट पाहिलाय की हे ग्रेडेशन का गरजेचं आहे, कारण तुम्हाला खडे आणि वाळू याचं प्रोपोर्शन ठरवायचं आहे. ठीक आहे,
हे प्रोपोर्शन किती असलं पाहिजे काय नाही हे कसं ठरवणार आहात तर तुमच्या ग्रेडेशन वरती. ठीक आहे, ग्रेडेशनचा झोन कुठला आहे आणि आय थिंक सर्वांना तो टेबल तोंडपाठ असेल. झोन 1 मध्ये काय व्हॅल्यूज आहेत, झोन 2 मध्ये काय व्हॅल्यूज आहेत, झोन 3 मध्ये काय आहे. इफ नॉट, अगेन आय विल show you the copy of IS 10262 2019 for your reference. I will show you the here that table also, don't worry. Yes. Now this is the table which has been table number 5, which has been given in IS 10262 2019, which gives us the volume of coarse aggregate per unit volume of the total aggregates for different zones of fine aggregate. ठीक आहे, मग खडी आणि वाळू याचं प्रमाण किती कसं ठरवणार आहात तर त्यासाठी तुम्ही हा टेबल नंबर 5 आवर IS 10262 2019 मधला यूज करणार आहात. ठीक आहे, मग इथे त्या व्हॅल्यूज झोनच्या व्हॅल्यू दिल्या बघा. मी सपोज माझी नॉमिनल मॅक्सिमम साईज आहे 20 mm. 20 mm साठी झोन 4, झोन 3, झोन 2 आणि झोन 1 या व्हॅल्यू दिल्या. झोन 1 मध्ये बघा 0.6 म्हणजे 60% खडी 40% वाळू. झोन 2 मध्ये जर तुमची सँड आली तर 62% खडी आणि 38% वाळू. झोन 3 मध्ये जर तुमची सँड असेल तर 64% खडी आणि 36% वाळू. ठीक आहे, सो इन दॅट सिक्वेन्स यू कॅन टेक with respect to this only table number 5 of IS 1026 2019 only, you are going to consider these with respect to the zone that you have, you are going to consider the proportion of coarse aggregate to the fine aggregates. Okay, आता समजलंय कसा रिलेट केला आम्ही झोन. ठीक आहे, तो झोन जो आपण स्टडी केला इतका डिटेल ग्रेडेशन कसं करायचं ते कसं रिलेट होतं याच्याशी, तर कॉम्पोनेंट मिक्स डिझाइन मध्ये असं रिलेट केलं जातं. कारण तुम्हाला कॉन्क्रीट तयार करायचं, तुम्हाला माहित पाहिजे माझ्या कॉन्क्रीटमध्ये खडी किती पर्सेंट आहे, खडी किती पर्सेंट आहे, 30%, 40%. मी कसं ठरवणार की खडी 60% वापरायची, वाळू 40% वापरायची. मी कसं ठरवणार की वाळू 60% वापरायची, खडी 40% वापरायची. त्यासाठी आपण हा टेबल यूज करतोय. ठीक आहे, अँड दिस टेबल इज फॉर वॉटर सिमेंटिशियस रेशो ऑफ 0.5. ठीक आहे, वॉटर सिमेंट रेशो जर तुमचं 0.5 असेल तर त्यासाठी यूज करतात. आणि मग त्यासाठी ऍडजस्टमेंट काय करतात. सपोज सर माझा वॉटर सिमेंट रेशो 0.5 नाहीये, 0.32 आहे, 0.36 आहे. ठीक आहे, तो मग कसा करणार आहात. चलो लेट अस डिस्कस दॅट पार्ट ऑल्सो. ठीक आहे, सो आता तुम्ही पहिल्या फॉर्म्युलाने तुम्ही त्याची टार्गेट मीन स्ट्रेंथ फाइंड आउट केली. ठीक आहे, जी आलेली आहे XYZ, जी काय अमाऊंट आलेली असेल हायर. त्यानंतर आहे तुमचा अप्रॉक्सिमेट एअर कंटेंट. ठीक आहे, आता एअर कंटेंट तुमच्या कोर्स ॲग्रीगेट, फाईन ॲग्रीगेट और तुमच्या कॉन्क्रीट मध्ये एअर कंटेंट असू शकतं. ठीक आहे, सो फ्रॉम टेबल नंबर 3, please read this very carefully. From table number 3 of IS 10262 2019, the approximate amount of entrapped air, which is expected in non-air entrant concrete, that is normal concrete जे आहे, is 1% for 20 mm maximum nominal size. ठीक आहे, अगेन मूव टुवर्ड्स दिस टेबल नंबर 3 बघूया आपण काय दिलं. टेबल नंबर 3 काय सांगतोय. ठीक आहे, हा टेबल नंबर 5 होता, टेबल नंबर 4 आणि हा आहे तुमचा टेबल नंबर 3. बघा टेबल नंबर 3, एस्टिमेशन ऑफ द एअर कंटेंट, अप्रॉक्सिमेट एअर कंटेंट. आपण 20 mm ची साईज खडी वापरतोय. इंटरप्ट एअरचं पर्सेंटेज किती असणार आहे ते 1% असणार आहे. ठीक आहे, 1% ऑफ व्हॉल्यूम ऑफ दी कॉन्क्रीट. कारण हे सर्व गोष्टी आपण कॅल्क्युलेशन मध्ये घेत असतो ज्यावेळेस आपल्याला मिक्स डिझाईन तयार करायचं असतं. ठीक आहे, कशा पद्धतीने घेतोय तो पार्ट आपण पुढे स्टडी करूया. त्यानंतर आहे सिलेक्शन ऑफ द वॉटर सिमेंट रेशो, खूप महत्वाचा पार्ट. ठीक आहे, मला वॉटर इज टू सिमेंट रेशो मला सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे, मला वॉटर इज टू सिमेंट रेशो सिलेक्ट करायचा आहे. सो फ्रॉम फिगर नंबर 1 ऑफ IS 10262 2019, from figure number 1 of IS 10262 2019, the free water cement required for the target mean strength of 48.25 जे आपण आता फाइंड आउट केलेली या एक्झाम्पल साठी is 0.4 for OPC 53 grade curve. ठीक आहे, for OPC 53 grade curve, this is lower than the maximum value of 0.45 prescribed for severe exposure condition for the RCC as per table number
5 of IS 456. Okay, and that is why it is okay. Now आता मला water is to cement ratio select करायचा आहे. ठीक आहे, चलो आता टेबल फिगर नंबर 1 आपण पाहणार आहोत आयएस कोड मधली फिगर नंबर 1 जी तुम्ही आता इथे बघितली होती. Okay, this is your figure number 1 of IS 456 to decide the free water cement ratio. Curve 1, it is for your OPC 33 grade, curve 2 is for 43, and curve 3 is more than is for 53 and above values. Okay, 53 and above values. Okay, so suppose माझा OPC 53 ग्रेड सिमेंट आहे, ज्याची टार्गेट मीन स्ट्रेंथ किंवा तुमची जी कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आहे कॉन्क्रीटची ती 53 पेक्षा जास्त आहे. आता या केसमध्ये ती 48 पेक्षा जास्त होती. ठीक आहे, 48 पॉईंट समथिंग आलेली होती. बरोबर आहे, आपली टार्गेट मीन स्ट्रेंथ 48.25. ठीक आहे, 48.25. सो मी आता त्याचा वॉटर इज टू सिमेंट रेशो काढणार आहे. ठीक आहे, वॉटर इज टू सिमेंट रेशो काढणार आहे. मग मला इथे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ माहिती आहे माझी किती रे, 48. किती आहे ती, 48. मग 48 माझी जी काही कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ, सॉरी M40 ही माझी कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आहे. हे माझं ग्रेड आहे त्या कॉन्क्रीटचा. ठीक आहे, विच इज गिवन इन न्यूटन पर mm स्क्वेअर. ठीक आहे, मग ह्या M40 साठी मला एक्झॅक्टली बघायचं आहे माझा वॉटर इज टू सिमेंट रेशो कुठे येतोय तो. ठीक आहे, M40 साठी माझा वॉटर इज टू सिमेंट रेशो कुठे येतोय. पण M40 ही काय झाली रे, माझ्या कॉन्क्रीटची स्ट्रेंथ झाली. पण माझी ऍक्च्युअल टार्गेटेड स्ट्रेंथ किती आहे, माझी ऍक्च्युअल टार्गेटेड स्ट्रेंथ किती आहे, तर ती आहे 48.25, जी तुम्ही कॅल्क्युलेट केलेली आहे बघा इथे. किती आहे ती, 48.25. मग मी कुठलीही व्हॅल्यू कन्सिडर करणार आहे, तर मी कन्सिडर करणार आहे माझी टार्गेट मेन स्ट्रेंथ. ठीक आहे, 28 दिवसानंतर. मग टार्गेट मेन स्ट्रेंथ किती आहे माझी, 48.25. सपोज मी पॉइंटर यूज करतो तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी. इथे 40 आहे, इथे कुठतरी 45 असणार आहे, आणि इथे कुठतरी व्हेरी क्लोज टू 50, इथे कुठतरी तो 48.25 असणार आहे. मग ती जर व्हॅल्यू जर मी अशी गेलो आणि ती व्हॅल्यू कुठे मॅच होते, मी जर ती व्हॅल्यू मॅच करायला गेलो तर मला तिथे कळेल की माझा कॉन्क्रीटचा ग्रेड किती आहे तो. सो या केसमध्ये ती जी व्हॅल्यू घेतलेली आहे मी वॉटर इज टू सिमेंट रेशो ती 0.4 घेतलेली आहे. बघा हा कर्व आहे, कर्व नंबर 3. ठीक आहे, कर्व नंबर 3 काय इंडिकेट करतोय, कर्व नंबर 3 का मी घेतलेला आहे. सो कर्व नंबर 3 for expected 28 days compressive strength of 53 Newton per mm square and above. ठीक आहे, and above. कारण आणि हे 53 न्यूटन पर mm स्क्वेअर हे काय कॉन्क्रीटचा ग्रेड नाही, नाही तर तुमच्या डोक्यात येईल सर तुम्ही तर 48 सांगितलं, 48 ही टार्गेट मीन स्ट्रेंथ आहे. आणि इथे जे त्यांनी शब्द मेन्शन केलेला आहे, जे सेंटेन्स मेन्शन केलेला आहे, दिस इज फॉर OPC 33, OPC 43 and OPC 53 ग्रेड. मी OPC 53 ग्रेड वापरलेला आहे माझ्या प्रोजेक्ट मध्ये. ठीक आहे, OPC 53 ग्रेड वापरलेला आहे. इथे वरती तुम्ही बघू शकता माझ्या प्रॉपर्टीज मध्ये मी लिहिलेलं होतं OPC 53 ग्रेड सिमेंट. हे बघा, टाइप ऑफ सिमेंट OPC 53 ग्रेड. मग OPC 53 ग्रेड साठी हा माझा कर्व असणार आहे, कर्व 3. 43 साठी कर्व 2 असणार आहे, आणि कर्व 1 हा माझा 33 ग्रेड सिमेंट साठी असणार आहे. हा सिमेंटचा ग्रेड आहे. बघा ह्या ज्या इन्क्लाइन लाईन्स आहेत ह्या सिमेंटच्या ग्रेड आहे. ही जे वर्टिकल वाय ऍक्सिस वरती जो तुम्ही पाहताय ही तुमची टार्गेट मीन स्ट्रेंथ असणार आहे, आणि एक्स ऍक्सिस वरती तुमचा वॉटर इज टू सिमेंट रेशो असणार आहे. ठीक आहे, प्लीज बी क्लिअर विथ दिस चार्ट. खूप महत्वाचं आहे, तुम्हाला वॉटर इज टू सिमेंट रेशो कॉन्क्रीट मिक्स डिझाईन मध्ये डिसाईड करायचं आहे. सर मला किती वॉटर इज टू सिमेंट रेशो घ्यायचा आहे, कसं घेणार आहात. फिगर नंबर 1 ऑफ IS 10262/2019. या फिगर मध्ये तुम्हाला हा फिगर दिसणार आहे. या इन्क्लाइन ज्या कर्व लाईन्स आहेत, these lines are indicating the grade of cement only. Curve 1 indicates OPC 33, curve 2 indicates OPC 43, and curve 3 indicates OPC 53. On y-axis we are having the target mean strength, and on x-axis we are having the water is to cement ratio. Okay, now my target mean strength is 48 point something, that is true. I will just draw one horizontal line. ठीक है, मैं ऐसे पेंसिल एक horizontal line mark करेन, and I will see I'm using OPC 53 ग्रेड सिमेंट. करेक्ट आहे. मग ही माझी कर्व 3 लाईन OPC 53 ग्रेडची, आणि 48 पॉईंट ही जी व्हॅल्यू आहे ती इथे कुठतरी मॅच होती एक्झॅक्टली 0.4 ला. म्हणून मी माझ्या प्रोजेक्ट मध्ये माझा जो वॉटर इज टू सिमेंट रेशो आलेला आहे हा 0.4 आलेला आहे. ठीक आहे, आले लक्षात. आय विल यूज द जस्ट अ मिनिट, कसं येते ते दाखवतो अजून तुम्हाला. जस्ट अ मिनिट डिअर स्टुडंट्स.
येस. सो माझी टार्गेट मीन स्ट्रेंथ मला माहिती आहे ती 48 होती. ठीक आहे. मग सपोज हिअर इट इज समवेअर 48. ठीक आहे. आय एम ट्राइंग टू डू इट फॉर यू. हे 48 इथं 48 तुमची टार्गेट मीन स्ट्रेंथ होती. ठीक आहे. आणि तिथून बघा मी मॅच केली. कर्व 3 ला मॅच करतोय. का कर्व 3 ला मॅच करतोय? कारण माझं सिमेंट हे ओपीसी 53 ग्रेडचं आहे आणि तिथून मी एक वर्टिकल लाईन ड्रॉ करतोय. ही वर्टिकल लाईन जिथे मॅच होती दॅट इज माय वॉटर इज टू सिमेंट रेशो, जो या केसमध्ये आलेला आहे 0.4. ठीक आहे. आले लक्षात कसं फाइंड आउट केला मी वॉटर इज टू सिमेंट रेशो? खूप महत्वाचं आहे विद्यार्थ्यांनो, हे लक्षात ठेवा. वॉटर इज टू सिमेंट रेशो 0.4. आता यावरती एक कॉम्पिटेटिव्ह एक्झामला इंटरव्ह्यूला विचारला जाणारा, हमखास विचारला जाणारा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. ठीक आहे. त्याचं उत्तर आय थिंक आय एक्सपेक्ट फ्रॉम यू. हा 0.4 आहे, किंवा तुम्ही जनरली ऐकलं असेल वॉटर सिमेंट रेशो हा 0.38, 0.4, 0.42, 0.5 या रेंजमध्ये असतो. मग हीच व्हॅल्यू कशी आली बरं? ही व्हॅल्यू कुठून आली? 0.35, 0.4, 0.5, 0.55 ही व्हॅल्यू कुठून आली? डू यू हॅव एनी टेक्निकल रिझन फॉर दिस? ही व्हॅल्यू कुठून आली रे? 0.35 किंवा 0.4 हीच व्हॅल्यू कुठून आलेली आहे? 0.3, 0.45, 0.5. Do you know why this water cement ratio comes in that range only? Do you have the answer with you? समजलाय what question I have asked you? वॉटर सिमेंट रेशो जनरली तुम्ही तुमच्या डे टू डे लाईफ मध्ये सुद्धा ऐकलं असेल शिकत असताना, की सर माझा वॉटर इज टू सिमेंट रेशो कॉन्क्रीटसाठी 0.35, 0.38 आहे, 0.4 आहे, 0.45 आहे, 0.47 किंवा 0.5 आहे. हे जे डिजिट्स तुम्ही बोलताय 0 पॉईंट समथिंग, हे व्हॅल्यूज आल्यात कुठून? याचा बेस काय आहे? हा प्रश्न इंटरव्ह्यूला नेहमी विचारतात. खूप वेळेस विचारलेला आहे. चलो, आय विल चेक द चॅट बॉक्स. They find out by trial and error method. No. Any other opinion, any other answer you have with yourself? का आलं 0.38? का आलं हे उत्तर मला पाहिजे. खूप टेक्निकल रिझन आहे याच्या मागे, महत्वाचं टेक्निकल रिझन आहे. हे व्हॅल्यूज आल्यात कुठून? चलो, तुम्हाला मी 1 मिनिट देतो, 2 मिनिट्स. चलो, टेक 2 मिनिट्स. If you get the answer, please put it. You can search it on internet also. You just Google it. Why the water cement ratio comes as 0.35? You just Google it and you just put it in the chat box. I will give you 2 minutes. But after the end of 2 minutes, I will tell you the answer. Okay. I will wait for your responses. To whom I will ask the question, I will select that person. Kshitija will tell me answer. Then Sunil Bhosle will tell me. Abhishek Khatke, Samadhan Bhoskar, Ketan. Okay. These people will tell me the answer now. Find it, find it. They find out by trial and error method, and no, that is not the correct one. Answer. Vaibhavi. Last 30 seconds in your hand. Check the chat box whether you are getting or not.
क्वेश्चन रिपीट करा. ओके, तो प्रश्न मी तुम्हाला विचारला होता की वॉटर इज टू सिमेंट रेशो. ठीक आहे, जो आपण जनरली ऐकतो तो 0.35, 0.38, 0.4, 0.42, 0.45, 0.5, 0.55 कुठली व्हॅल्यू असतो त्या, ही जी रेंज दिलेली आहे ना विद्यार्थ्यांना, ही रेंज कुठून आली, त्याचा बेस काय, याची हिस्ट्री काय, ही रेंज कुठून आली तुमच्याकडे. 0.35, 0.4 ही रेंज कुठून आली तुमच्याकडे, दॅट इज माय क्वेश्चन. Okay, I think time is up now. Okay, chalo, I will tell you the reason. Very interesting fact we are having, how that value comes. Okay, so as far as cement is considered, you know how the cement is prepared, or the composition of cement. You are familiar, very much familiar with the composition of the cement. You know the Bogus compounds, correct? Whenever there is heat of hydration process which is going on in the cement, okay, there will be the formation of the compounds. We called it as the Bogus compounds. Which are the Bogus compounds? Your C2S, C3S, C3A, and C4AF, correct? Dicalcium silicate, tricalcium silicate, tricalcium aluminate, and tetracalcium aluminoferrite, correct? C2S, C3S, C3A, and C4AF हे तुमचे बोगीस कंपाउंड्स तयार होतात. So during the process of hydration, please listen carefully. During the process of hydration, your C2S will consume 21 to 24% of the water for the heat of hydration, and your C3S again will consume 21 to 24 or 23 to 24% of the water. So average, if you take the average of these two, that is around 22%. Okay, 22 to 23% of the water is required for the heat of hydration process by the C2S and by the C3S. Okay, by the C2S and by the C3S, and 15 to 17% of water is required to fill the gel spores when you are going to add the water. Okay, so 15 to 17% of the water is required to fill the gel spore. So in all total you require, that is 22 plus 15, that addition comes as 37. So in all respect you require 0.37, that is 37% the water, and that is why this water is to cement ratio will always lies in the range of 0.3 to 0.4, 0.5, like that. ठीक आहे, तुमच्या सिमेंट मध्ये जे कंपाउंड्स आहेत C2S आणि C3S, they will consume 22 to 23%, average 22 to 23% of the water for the heat of hydration process, and 15%, 15 to 17% of water you require to fill the gel spores, and that is why हे digits हे असे आहेत 0.35. कसं आलंय ते आता I hope everyone will understood it very well. ठीक आहे, ह्याच्यावरनं ते डिजिट्स आले 0.38 ऍव्हरेज. दॅट इज व्हॉट नथिंग, वी टेक द वॉटर इज टू सिमेंट रेशिओ. ठीक आहे, जनरली वॉटर इज टू सिमेंट, आणि मी तुम्हाला जी रेंज सांगितली ती ऍव्हरेज रेंज आहे 20 to 24% मधली. ठीक आहे, ती प्लस मायनस होऊ शकते थोडीफार, परंतु स्टँडर्ड रेंज जी आहे ती 20 to 24% मध्ये, आणि 15 ते 20% वॉटर हे तुम्हाला जेल स्पोर्स मध्ये फिल करण्यासाठी लागत आहे. म्हणजे ते सिमेंट वॉटर ऍड केल्यानंतर तुम्ही बघितलं असेल बबल फॉर्मेशन होतं, हिट ऑफ हायड्रेशन, एक्झोथर्मिक रिएक्शन, हीट बाहेर पडते. ठीक आहे, हीट बाहेर पडते म्हणजेच काय, त्यामध्ये जे जेल स्पोर्स आहेत ते वॉटरने फिलअप होतात, आणि हे फिलअप होण्यासाठी जवळपास आपल्याला 15 ते 20% पाणी लागतं, आणि 22 ते 25% पाणी सरासरी तुम्हाला ते हिट ऑफ हायड्रेशन प्रोसेससाठी लागतं. म्हणून वॉटर इज टू सिमेंट रेशो ही जी रेंज आहे ही ऑलवेज कम्स इन दॅट रेंज ओनली. हे त्याचं टेक्निकल रिझन आहे वाय दिस रेंज इज देअर. ओके, आय होप यू अंडरस्टँड इट व्हेरी वेल. समजले सर्वांना काय रिझन आहे? एव्हरीवन got the answer? Everyone got the concept how that values are come? Please respond me very quick, yes or no, or shall I repeat it at once? You can unmute yourself, dear students. Nikita, Prajakta, Sakshi, Akanksha. पार्ट समजलाय सर्वांना? काय रिझन आहे हे समजलंय का? स्पीक आउट, स्पीक आउट. You understand it or not?
Okay, response is repeat. Okay, chalo, I will repeat it. Dear students, less than many